मंडळी तो आलाय. हो, तो आलाय. आता आपण कोण तो असा प्रश्न विचारा. मी म्हणेल विचारा ना. अहो, विचारायला काय जातंय? तसं जात काहीच नाही, पण तो आला की बरंच काही आपलं जातं. बरं, तो आला नाही तरी खोळंबा आणि आला तरी गोंधळ. म्हणजे आता सांगूनच टाकतो, तो नेमका आहे तरी कोण? तो असा जलजला आहे की वेळेवर कधी येतच नाही, पण आला तर सगळीच दाणादाण उडते. एखादा VIP यावा त्याप्रमाणे प्रोटोकॉल लागतो. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत तो एंट्री घेतो. बरं मंडळी, असं आहे, पाणीदार म्हणवणारा स्वतः सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवतो. यंदा तो वेळेआधीच आलाय. सगळ्यांची पोरं सोरं मामाच्या गावी मज्जा लुटतायत. सूर पारंब्यांचा आनंद घेत आंबे चोखत त्याची को उन्हात सुकवतात. यंदा दारात येणाऱ्या भोलानाथला पडेल काय हे विचारायचं होतं, पण तो आल्याने ते राहूनच गेला. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय हे ऐन मे महिन्याच्या शाळा सुट्टीच्या कालावधीत कसं विचारणार? त्यामुळे तो आल्यानं जून मधील शाळेच्या अचानक सुट्टीचा प्लॅनही फसलाय. हो, तो आलाय. अजी म्या ब्रह्म पाहिले अशी त्याची एंट्री. मंडळी, कालवा फुटला, बांध विस्कटला, शेतात त्याचा थेट प्रवेश. जणू काही तो रावसाहेब. शेतात सारा चिखल झालेला पाहून बापाच्या डोळ्यासमोर ही लेकीला नवीन कपडे, दप्तर, चप्पल हे सारच काही क्षणार्धात वाहून गेले. पण तो आला तेव्हा ये रे ये रे असं म्हणायचं विसरून लेकही काही हाती लागतंय का या भावनेने मदतीला धावली. भुईमुग भिजून उद्याच्या स्वप्नांना कोंब फुटली. एवढंच कशाला, दारातल्या लेकीच्या लग्नाची हळदही भिजून हलकी पडली, कारण तो आला. आता तो येत नाही म्हणून आम्ही देवाला घाम फुटेपर्यंत पाण्यात ठेवायचं, त्याला कोसायचं, दुबार पेरणी झेलायची, पुन्हा आशेनं हवामान खात्याच्या अंदाजावरून वावरातले उद्याचे इमले बांधायचे. आता काही सांगतायत की त्याची जी आहे ती हंगाम पूर्व एंट्री आहे. पण मंडळी, काय ती एंट्री? आता काय बाबा, पिंपळ पारावर काय म्हणताय तुमच्या गावातला पाऊस पाणी असं काय विचारायची सोय राहिलेली नाही आहे. त्याचं कारणच आहे की गावाच्या पोलीस पाटलापासून ते सोमनाथ, रामनाथ अख्खी पंचकृषी वावर सावरण्यात बिझी आहे. पिंपळपार सगळा रिकामा, रीता. उद्याच्या दिवसाला सगळं व्यवस्थित असेल या भावनेने सगळे जमतील या आशेने पिंपळ बुंदाही ठामपणे उभा आहे. तशी खबर म्हणावी तर मोठी, आणि मायबाप सरकारला वाटलं तर होतील पंचनामे, मिळेल बरं का नुकसान भरपाई अशी हाळी ठोकणारी. पण असं आहे देवा की काहींची भिंत खचली, हक्काचं छप्पर उडालं. शेवटी लवकर का होईना तो आला याचं समाधान मानत पुढलं नियोजन मनात ठेवायचं. हो, मानदेशात तर वनवासात सीता भिजायला लागली म्हणून रामाने एक बाण मारून परत धाडलेला तो आता परत आल्यानं कोरडं ठाक पात्र घराना वाहतंय. असं म्हणत 2 पिढ्यांची साक्षीदार पिंपाबाई ही सुखावली आहे. पण मंडळी, त्याचं वागणं लई वांगाळ. आता तर भरभरून नाहीतर आकाशाकडे डोळ्याची खाच होईस्तोवर नजर लावायची. शेवटी काय, आलाच तर गरजेपुरताच मुक्काम कर. काय आहे पाहुणा 4 दिवस सुखाचा आणि 5व्या दिवशी दशमग्रह. कसं आहे, पूर्वी तू वेळेवर आला नाही म्हणून लई सौदे नुकसानीचे सोसले. आता काही तो दम उरला नाही. असं आहे मंडळी, तो आलाय.